मग हा पैसे जातोय कुठे? म्हणून मी आज पीक विमा योजना ज्या राबवलेल्या कंपन्या सुद्धा इशारा देतोय की तुम्ही माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करू नका, त्यांच्या शेतावरती त्याच्या हक्काच्या पैशावरती दरोडा टाकू नका। जर वेळेमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे तुम्ही दिले नाही तर ऑफिसमध्ये तुमचे आम्ही शेतकरी घेऊन दुसऱ्याशिवाय राहणार नाही। पण त्याला शिकवा लागेल, हे सरकार दगाबाज आहे, हे दगाबाज सरकार आहे। का दगाबाज म्हणतोय की केवळ आम्ही विरोधी पक्षात आहे म्हणून ठाणाणा करायचं म्हणून नाही बोलत आहे। या सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा आहे, मी ते ऐकून नंतर आता पुढच्याच ऐकून कोण बोललं होतं? फडणवीस। आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं तर पवारांचं नाव लावणार नाही असं कोण बोललं होतं? आता काय लावतो? काल परवाकडे सांगितलं की सगळं प्रत्येक वेळी तुम्हाला काय फुकट मिळणार काय? नकोय रे फुकट, नकोय फुकट, आमच्या हक्काचे पैसे दे ना, एवढंच आमचं म्हणणं आहे। गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये सोयाबीन हाताशी होता, कापूस हाताशी होता, आणखीन पण किती होती, का नव्हता हमी भाव मिळत? आपलं सरकार असताना देत होतो की नव्हतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे? भाई गेल्या वेळेला जो हमी भाव मिळत होता तो किती होता? 4-4.5 हजाराच्या आसपास होता। शेतकऱ्याची मागणी तुमची काय होती? 6,000च्या वरती होती ना। मग आता तो पीक पण गेलं। म्हणजे शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांच्या वेळेवरती योग्य भाव दिला, त्याच्या कष्टाचे पैसे दिले तर कोण भीक मागते तुमच्याकडे? शेतकरी काही भिकारी नाहीये। सतत आम्हाला पण काय हाऊस नाही कर्जमाफी कर्जमाफी कर्ज, अरे पण कर्ज फेडू कसं? आता जे डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती एका याचं सांगा मला? 2 लाख 3 लाख 4 लाख, बरोबर ना? लाखाच्या पुढेच आहे। आता हे जर पीक व्यवस्थित हाताशी आलं असतं आणि तुम्हाला जर का भाव नीट मिळाला असता तर तुम्ही गेला असता कर्जमाफीची मागणी केली असती? पण आताचं कर्ज डोक्यावर चढलं। मुख्यमंत्र्यांनी आता मुहूर्त काढलाय पंचांग बघून, शके कितीतरी संवत्सर वगैरे काहीतरी त्यांना माहितीये। 30 जून करोना पडला आणि ही दुष्काळग्रस्त भागाला हे दुष्काळचा असा पळून लावला असता की सांगायलाच नको। दुष्काळ तर पळविणारच पळविणार। काय करतो मी तेच विसरलो। हा मुहूर्त काढत, जूनचा मुहूर्त काढलाय। म्हणजे आता 25 नोव्हेंबरचा आपला 2025 नोव्हेंबर सुरू झालाय। आणि यांनी मुहूर्त काढलाय 2024 जून 30 जून। बरं आता केलं तर काय म्हणताय? आता शेतकऱ्यांना फायदा नाही होणार, बँकांना फायदा होणार। बरं ठीक आहे, मग जून मध्ये कर्जमाफी केली तर मग शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, बँकांना तोटा किंवा बँकांचा फायदा नाही होणार कसं समजून सांगा बरं। 30 जून पर्यंत आम्ही मी शेतकऱ्यांना सांगितले दादा नो शांत राहा, 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार आहे, ठीक आहे मानतो आम्ही। पण मग 30 जून पर्यंत आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? बरोबर आहे। आता खरीप हंगाम सुरू झाला, खरीप संपला, रब्बी सुरू झाला। खरीपाचं कर्ज आहे, रब्बीचं आता मिळणार की नाही मिळणार? बँकेला लॉक टाकले, बरं पुनर्गठन करतील, पुनर्गठन करतील म्हणजे आत्ताचे हप्ते चालू राहणार आणि रब्बीचे डोक्यावरती चढणार। आणि 30 जून पर्यंत रब्बी संपेल, रब्बीचा हंगाम संपेल की नाही? मग 2 हंगामाचं कर्ज जून मध्ये माफ करणार का? द्या ना उत्तर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचं। जर जून मध्ये करणार असाल तर खरीप आणि आता येणार रब्बी या दोघांचंही कर्ज माफ करणार का? बरं आता जर का जमीन खरडून गेले त्याची मदत कुठे? तर आता तुम्ही सांगितलं जमीन चला आता सरकार तुम्हाला बियाणं दे, जा खरडून गेलेल्या जमीन लावा, लावताय? तुम्ही हे सरकार याच्या काय आहे काय मस्करी चालली शेतकऱ्याची? नुसते सत्तेच्या मस्तीमध्ये उठतायत, बिहारमध्ये फिरतायत, नुसती मतं मागतायत। एक तर खोटी आश्वासने देऊन तुम्हाला फसवलंच,